ठाणे महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणेच 8 प्रभाग समित्यांवर महायुतीनं वर्चस्व मिळवले. 7 प्रभाग समित्यांवर शिवसेना तर एका प्रभाग समितीवर भाजपचा अध्यक्ष निवडून आलाय. तर दुसरीकडे सर्वांचं लक्ष लागलेल्या मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत MIMच्या सहर शेख या निवडणूक झाल्यानंतर सभागृहात आल्या. त्यामुळे MIMचे उमेदवार नफिजा अन्सारी यांना 5 ऐवजी केवळ 4च मतं मिळाली. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार दीपाली भगत यांना 10 मतं मिळून त्या विजयी झाल्या. तब्बल 5 वर्षांनी ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं असून या ठिकाणी शिवसेनेचा महापौर बसला. तर उपमहापौरपदी भाजपची वर्णी लागली असून इतर महत्त्वाची पदंही संख्याबळाच्या जोरावर शिवसेनेनं आपल्या ताब्यात घेतली आहेत. स्थायी समिती सदस्य आणि सभापतींची निवडणूक अद्याप झाली नसून त्यापूर्वी प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक घेण्यात आली. ठाणे महापालिकेतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणूक प्रक्रियेसाठी ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते. 9 प्रभाग समिती अध्यक्षपदांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाकरिता शिवसेनेच्या मीनल संखे, वागळे प्रभाग समितीसाठी एकता भोईर, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीकरिता निर्मला कणसे, कळवा प्रभाग समितीसाठी विजया लासे, दिवा प्रभाग समितीसाठी दीपक जाधव, माजुडा मानपाडा प्रभाग समितीसाठी सिद्धार्थ ओळेकर आणि वर्तकनगर प्रभाग समितीसाठी जयश्री डेव्हिड या शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. तर उथळसा प्रभाग समितीकरिता भाजपचे नारायण पवार यांनी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ठाणे महापालिकेच्या 7 प्रभाग समितीमध्ये शिवसेनेचे संख्याबळ असल्यानं या प्रभाग समितीमध्ये अन्य कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे मंगळवारी झालेल्या निवडणुकीत या 7ही प्रभाग समित्यांवर शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर उथळसा प्रभाग समितीमध्ये भाजपचे सर्वाधिक सदस्य असल्यानं या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे नारायण पवार हे बिनविरोध निवडून आले आहेत.